चला मॅच लगेच सुरू करायची प्लीज. अल्फा रेंजर्स संघ प्रथम बॅटिंग करताना आपण मध्ये संतोष आणि विशाल ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते आणि पहिले षटक घेऊन असताना गोलंदाज समीरला तुम्ही पाहतायत. चार ओव्हरची मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शार्पलेक्स प्रेझेंट्स पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 पल्स ऑफ एमिरेट्स वर्सेस अल्फा रेजन्स अशी 6वी मॅच. त्यामुळे आता मॅचेस रंगतदार होतील दुपारच्या सत्रामध्ये. मागची मॅच फारसं मोठं टार्गेट नव्हतं. सामन्याला होतोय सुरुवात दोन्ही संघांना. विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने, गॅप भरपूर मोठी आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय संतोषच्या बॅटमधून. नो सेकंडला विशाल. समीरचं स्वागत केलंय चौकाराने. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय पल्सअप ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच सुधीर परशुराम साळवी साहेबांचे आगमन झालेले, त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष वैयक्तिक 11 वरती नाबाद आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होईल. विशाल 0 वरती बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये अल्फा रेंजर्स या संघाला पहिला धक्का लागत असताना 11 धावसंख्या होती. सुरुवात चांगली झाली होती, चांगला झेल तिथे टिपलाय. समीरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 23 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. बॅटची एज, फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक 2 धक्के बघा. ज्या समीरने पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच समीरने बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. आणि आता मात्र समीर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. दोन विशाल बाद झालेत. विशाल नावाचे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. पल्स ऑफ प्रीमियर लीग शार्पलेक्स प्रेझेंट्स. फुलटॉस बॉल होता, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्री हिट. बिमर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 13. समीर षटका दिलं. पुढचा बॉल
चांगला बॉल होता. समीरने एक षटक टाकलं, 13 धावा दिल्या, 2 विकेट घेतलेत. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करा. षटक संपलेले आहे, 13 धावा झालेले आहेत. फर्स्ट प्रीमियर लीग 2025 आपले सर्वांचे लाडके दाजी श्री भास्कर शंकर विचारे यांची संकल्पना. ही प्रीमियर लीग पहिल्यांदाच या प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही पाहतायत. दाजींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांचा वारसा जपत असताना त्यांचे सुपुत्र म्हणजेच अभिषेक भास्कर विचारे म्हणजेच अभि, तरुण वर्गाला पुढे घेऊन चांगलं कार्य करत असताना, वडिलांचा वारसा जपत असताना, श्री सोमजाई जारमाता सोमेश्वर ट्रस्ट पलसप, ग्राम सुधारणा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत पलसप, पलसप ग्रामस्थांचा हाच प्रयत्न सर्व आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा. आपला एखादा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उंच स्तरावर चांगलं क्रिकेट खेळावा, हाच प्रयत्न या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात. अनिश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अनिशचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. फटका चांगला आहे, आपण पाहतोय मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. सिंगल तिथे मिळाली अमितच्या खात्यामध्ये. अमितचं खातं उघडलं जातंय. 2 वरती पोहोचलाय अमित. सलामीचा फलंदाज संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 15 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अल्फा रेंजर्स संघ. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 16. अनिशच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वाईड आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, काहीतरी चर्चा करत असताना. तर म्हणजे ही चर्चा केली असेल, बॅटने धावा आली हरकत नाहीये, मात्र एक्स्ट्रा धावा नको आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो ज्यावेळी धावांचा आपण पाठलाग करतो, धावा चेस करतो, त्यावेळी एक्स्ट्रा धावा बऱ्याच मागात पडतात. दोन धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 19. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बघा टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू कव्हर्सच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग सिक्सर. आणि पुढचा बॉल व्हाईट बॉल. धावसंख्या इकडे पुढे सरकते ती 25 वरती आपण पाहिलं तर 26 धावा दाखल करूयात. 25 नंतर एक वाईट.
बॅकफूटला गेले वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये, कव्हर्सच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 25 धावा झालेल्या आहेत संतोषच्या, त्यामुळे आता संतोषला बाहेर यावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे वैयक्तिक, जर 25 धावा केल्या तर तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर मैदानात येतील. आज भास्कर विचारे दाजींची संकल्पना आणि आज आमच्या लाडक्या महिला वर्गांना सुद्धा क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. बऱ्याच वेळा किचन मध्ये तसा वेळ निघून जातो, मात्र बऱ्याच वेळा महिलांना संपूर्ण दिवस काम, त्यानंतर रसोईमध्ये बराचसा वेळ त्यांचा जातो. संपूर्ण दिवस कसा संपतोय कधी आमच्या लाडक्या महिलांना समजत नाही. मात्र आज दाजींच्यामुळे त्यांना आज क्रिकेट खेळायला मिळालं, त्यामुळे खरंच दाजींचंही मी कौतुक करेन. अनिशचं षटक भरपूरच महागडं ठरलं. या मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी 20 धावा खर्च केलेत. महिला वर्गाकडे भरपूर वेळ कमी असतो, मतलब महिला वर्गालाही काही गोष्टी त्यांनाही आवडत असतात, क्रिकेट असेल, फिरणं. हा चेंडू कव्हर्सवर क्षेत्ररक्षक आलेत. नाही, अखेर अनिशचं 21 धावांचं षटक इथे समाप्त झाले, ज्याने 21 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत सर आपण पाहतोय अल्फा रेंजर्स संघ 17च्या सरासरीने 34 धावा दापलकावरती. सोम आलेत गोलंदाजी करणारी. सोमला तुम्ही पाहतायत. पहिल्या मॅच मध्ये सोमने चांगली गोलंदाजी केली होती. तो सोम तुम्हाला पाहायला मिळतोय एमिरेट्स, आणि त्यांना फाईट करत होते अल्फा रेंजर्स, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. दाजींची संकल्पना आपला प्रीमियर लीग, आणि या दरम्यान चेंडूला बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सुपर सिक्सर. धावसंख्या 40. सोमच्या विरोधात षटकार ठोकलाय उज्ज्वलने. उज्ज्वल आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला बॉल होता सोमचा. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती मॅच क्रमांक 7 एबी वॉरियर्स वर्सेस टॉर्न चेर्जर्स. मॅच क्रमांक 7 मध्ये बघा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. कोटी 42 धावा दाखल कधी तुम्ही बघू शकाल. तिसरं षटक प्रगती बताव संचार होरची मॅच क्रमांक 6.
43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. इथे चेंडू हवेत आहे, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 43. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर एबी वॉरियर्स संघ मागची मॅच त्याने जिंकले, पुन्हा ते आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रॉम चेंजर्स या संघासोबत. चांगली गोलंदाजी केली सोमने. षटकार, त्यानंतर 2 लेग बायचे आर्यन आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. फिरकी गोलंदाज आहेत आर्यन. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती आर्यनची विकेट इथे गमावली. आर्यनला विकेट. त्यानंतर डॉट बॉल. 43 धावा ऑलरेडी झालेले आहेत. हाही चांगला बॉल होता. सिंगल इथे मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे सरकते ती. या प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अल्फा रेंजर्स संघ तुम्ही पाहताय 4 गडी बाद 44. आता आर्यनचं कौतुक करेल मी. फिरकी गोलंदाज आहेत. अनेक वर्ष भारतीय संघाचे आपण अनिल कुंबळे सरांना तुम्ही पाहिलं. गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. चला यानंतर टॉस होईल एबी वॉरियर्स आणि चेंजर्स. लवकरात लवकर या टॉस साठी. मॅच क्रमांक 7 यानंतर. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळालेत. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा पूर्ण झालेत. एक शॉर्ट रन आहे. ओके, एक शॉर्ट रन आहे. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन्स मध्ये फायनल मॅच होईल 4 वाजता. त्यामुळे महिलांनी विनंती करतो की फायनल मॅच तुमची 4 वाजता असेल, लक्षात घ्या. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन्स दोन्ही टीम्सने रेडी राहायचे 4 वाजता फायनलसाठी. पंचावन्न धावा झालेले आहेत.
चला बॅट्समन पाठवा लगेच, बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. पहिलं षटक घेऊन आपण पाहिलं तर 56चं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट थोडंसं 50+ धावा चेस करणं थोडंसं कठीण असतं, मात्र बघायचंय. सोम सायकेडला आहेत. सोमने पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलं होतं मिड विकेटला, मात्र एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. सोम 0वरती बाद. उज्ज्वलच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. बघा विकेट गेल्यानंतर सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज, मॅचेस भरपूर आहेत त्यामुळे घाई करायची. नवीन बॅटर सुद्धा लगेच पाठवायचं आहे, कारण टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 56 धाबांचे. अभिषेक विचारे त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुणाल सरांना तुम्ही पाहताय, त्यांची प्रचंड मेहनत आणि ज्यांनी संकल्पना मांडली ते आपले सर्वांचे लाडके श्री भास्कर शंकर विचारे, प्रमुख विध्वस्त चेअरमॅन देवस्थान ट्रस्ट, म्हणजेच आमचे लाडके दाजी, आपले सर्वांचे नेहमीच ग्रामस्थांसाठी भरपूर धावपळ दाजींची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्याच मे दाजींच्या नावाची चर्चा आहे. पळसप गावामध्ये जर तुम्ही गेलात, जेव्हा जेव्हा नागरिकांना मदतीचा हातची आवश्यकता असते तेव्हाच नेहमीच दाजी पुढे येत असतात, सर्व नागरिकांच्या संपर्कात असतात. आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यावेळी तुम्ही गावात एखादं चांगलं कार्य करतात त्याच वेळी तुमची चर्चा होते. कुटाप्याचा बॉल होता, त्या बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. इथे एक सिंगल मिळाली लेगबायच्या स्वरूपात. वलसाप गावातील बरेचसे खेळाडू मान्यवर आपण पाहिलं तर सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहेत, मात्र काहींना यायला जमलं नाही, ते ऑनलाईन सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत.
श्रीवर्धन विभागात तुम्ही गेला तर नक्कीच पळसप गावामध्ये जावा. तिथले जे नागरिक आहेत, सध्या जरी मुंबईला स्थानिक असतील मात्र आजही ज्येष्ठ वरिष्ठ गावामध्ये राहतात. त्यांचं मार्गदर्शन मिळत असतं. मात्र इथे झेलची शक्यता वाटवती. मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. रनआउटची संधी होती मात्र ती गमावली. टार्गेट या मॅच मध्ये 56 धावांचे. पहिल्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. चला मॅच सुरू करा प्लीज. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावांचा. पल्स ऑफ एमिरेट्स हा संघ तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. उज्ज्वलच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती उज्ज्वलला विकेट मिळाली होती. मात्र थोडेसे नाराज आहेत उज्ज्वल. आणि त्यानंतर विकेट मिळूनही त्यानंतर पुढच्या 5 बॉलवरती 14 धावा आलेत. 18 बॉलमध्ये 42 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 18 चेंडू 42. येणारे 18 चेंडू 42 धावा या मॅच मध्ये करायचे. चला फिल्डिंग लगेच सेट करा. संपूर्ण आता पल्सअप गावाचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं आहे. असं प्रीमियर लीग 2025 पहिलंच पर्व आणि ह्यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. त्यांची संकल्पना भास्कर शंकर विचारे साहेब म्हणजेच आपले दाजी. संपूर्ण मॅनेजमेंट ची जिम्मेदारी आपण पाहिलं तर अभिषेक भास्कर विचारे अभि आणि त्यांचे मित्र आपण पाहिलं तर कुणाल. त्यांची प्रचंड मेहनत. सातत्याने सर्व गोष्टींकडे छोट्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. इथे काय घडलंय? यष्टिरक्षक बीट, फलंदाज बीट, फाईन लेग बीट. आता चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बाईकच्या स्वरूपात धावा मिळालेल्या आहेत. गोलंदाजी करणारी संतोष आले. संतोषने या मॅच मध्ये 25 धावाही केलेल्या आहेत. पंचांशी काहीतरी चर्चा करत असताना फलंदाज. Sharplex presents Pulsar Premier League. No ball. No ball. फ्री हिट असेल. चर्चा केली पंचाने. त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत आलेला आहे.
चला मॅच सुरू करा, कारण पंचांनी चर्चा केल्यानंतर हा डिसिजन दिलाय. 17 धावा झालेल्या आहेत, 39 अजूनही करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोषचा हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर येतोय. पल्स ऑफ प्रीमियर लीग सिक्सर. हा ऍक्शन रिप्ले बघा, घुटना टेक आणि चेंडूला बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मागचा पाय वाकवला आणि बघा काय टेलिकास्ट आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. संतोषने कमबॅक केलंय षटकार लागल्यानंतर. पहिला बॉल संतोषचा नो बॉल होता. डॉट बॉल. षटकारानंतर 2 डॉट बॉल आलेत. पहिलाच बॉल नो बॉल, त्यावर 2 धावा, एकूण 3 धावा मिळाल्या होत्या. वाईड यॉर्कर. चांगली गोलंदाजी बघा, संतोषचं कौतुक करेन मी. नो बॉल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर काय 3 बॉल सलग डॉट आलेत. 14 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. कमबॅक केलाय ते गोलंदाज संतोषने. अजून एक डॉट, विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. आर्यनची खेळी समाप्त. 3 बॉल डॉट आले होते, तोच दबाव आर्यनवरती दिसत होता, कारण आर्यन एक्झॅक्ट काय करत होते तर फुटवर्कचा वापर नाहीये. आणि संतोषचा बघा आनंद साजरा करत असताना, आणि संतोषने बॅटिंग सुद्धा या मॅच मध्ये चांगली केलेली आहे. तेरा बॉल अधिकचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक चांगला झालाय. पहिला नो बॉल, त्यानंतर षटकार. अनिश आले बॅटिंग करण्यासाठी. समीर 9 सेकंडला आहेत. आणि समीर हेच सांगतात की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, घाई करण्याची गरज नाहीये. मात्र काय केलं काय एक्झॅक्टली फलंदाज आपण पाहिलं तर फुटबॉलचा वापर झाला नाही. षटकार जरूर मारला होता एक. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेट सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीयेत. 13 बॉल 33 करायचे आहेत. बघायचं अनिश. फुलटॉस बॉल आहे. गॅप भरपूर मोठी आहे, झेल थोडासा कठीण होता. धावा 4 मिळतील. चौकार. दोन षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकात 27 झालेत. 2 षटकात 29 अजूनही करायचे आहेत. चला चला फिल्डिंग सेट करा लगेच प्लीज. फिल्डिंग करणारी टीम. बारा बॉल 29 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. महिलांचे 4 संघ होते, त्यातून 2 संघ फायनल मध्ये पोहोचलेत. महिलांची फायनल बरोबर 4 वाजता सुरू होईल, त्यामुळे बघा महिलाही थोडासा सराव करतायत. प्रत्येकाला फायनल जिंकायची आहे, प्रत्येकाला पल्स ऑफ प्रीमियर लीग स्पर्धा जिंकायची आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये पहिल्यांदा जो चॅम्पियन होईल त्याच्या नावाची चर्चा होईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे.
11 बॉल 29 करायचे. हा खराब बॉल होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी भावेश आलेत आणि भावेशच्या दुसऱ्या बॉलवरती आलाय हा चौकार. भावेशची ऍक्शन आपण पाहिली बॉलिंगची तर नक्कीच. जसप्रीत बुमराहची आठवण होते, मात्र हा फुलटॉस बॉल होता, लो फुलटॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. पंचांकडे पाहिलं जातं, कदाचित अनिशला वाटतोय हाईट फॅक्टर जास्त होतं, मात्र योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संख्या 31. चांगली गोलंदाजी बघा, ज्या पद्धतीने भारतीय संघाने बुमराह गोलंदाजी करतात, जसप्रीत बुमराह तशीच ऍक्शन आहे आणि तशीच गोलंदाजी आतापर्यंत केली. एक बॉल जरूर खराब टाकला होता. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आता 25 रन्स करायचे आहेत. ज्या संतोषने नो बॉल टाकला होता, षटकार खाल्ला होता, त्या संतोषने पुढचे 3 बॉल डॉटही टाकले होते. हाय फुल टॉस होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना भावेश. सात चेंडू आणि 24 धावा करायचे आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 7 चेंडू 23 अजूनही बनवायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली, म्हणजेच काय तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि आता 22 ची गरज. सहा चेंडू 22. चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. बॉलिंग पॉवर प्ले. सहा चेंडू आणि 22 करायचे आहेत. सहा चेंडू 22 ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती झेलची शक्यता होती, मात्र झेल थोडासा कठीण होता. प्रयत्न चांगले केले होते, मात्र 2 धावा मिळाल्यात. 5 चेंडू आणि आता 20 धावा या मॅच मध्ये करत. एखादा षटकार आणि एखादा चौकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. प्रेक्षकांना काय हवं असतं तर रंगतदार मॅचेस. युट्यूबला जे आमचे लाडके प्रेक्षक जोडले त्यांचं हार्दिक स्वागत. हा वाईट बॉल आहे. विशाल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 बॉल 19. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं आणि तिथे झेल टिपलाय. फलंदाज अनिश शिखे समाप्त. 4 चेंडू आणि आता 19 धावांची गरज.
4 चेंडू आणि 19 धावा. पावसा प्रीमियर लीग 2025 पहिलंच पर्व. यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4-19. ज्या प्रकारे संतोषने कमबॅक केलं या मॅच मध्ये, षटकार, एक नो बॉल असं वाटलं होतं. बऱ्याचशा धावा येतील, मात्र त्यानंतर आलेले 3 बॉल डॉट. आणि आता 3 चेंडू मध्ये 18ची गरज आहे, म्हणजे 3 षटकार मारावे लागतील फलंदाज समीरला, जो 15 वरती नाबाद आहे. समीर हा कारनामा करेल का? डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज समीरची खेळी समाप्त. विशालच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. बघा, झेल पकडल्यानंतर आनंद चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. असं वेडी बिडर्स आता मात्र नक्कीच पराभवाच्या छायेखाली, कारण की 2 बॉल मध्ये 18 होणं थोडस कठीण आहे. हा वाईट बॉल आहे. 2 चेंडू 17. एबी वॉरियर्स आणि स्टॉर्म चेंजर्स दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मॅच क्रमांक 7. आता फक्त ऑपचार उरली या मॅचची. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहा, लगेचच पुढची मॅच सुरू करायची. मॅच क्रमांक 7. हा वाईड आहे. विशाल फिरकी गोलंदाज आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढतात. मात्र विशालने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हा डॉट बॉल आणि याबरोबरच हा सामना जिंकलाय तो अल्फा रेंजर्स या टीमने. अभिनंदन.